हा येस, तुमचा बिझनेस काय आहे सर? तर माझा कॉम्प्युटर सीसीटीव्हीचा सप्लाय आहे, डिस्ट्रीब्युशन करतो मी. ओके. आणि आशुतोष सरांच्या थ्रू माझं पहिलं ॲड लॉन्चिंग झालं लास्ट वीकमध्ये. हा. आणि साधारणतः 20 एन्क्वायरीज मला रिसिव्ह झाल्या. तर ओके. एन्क्वायरीचा आम्ही फॉलोअप घेतला आणि त्यातली एक एन्क्वायरी माझी फायनल झाली, ऑर्डर पण झाली. साधारणतः किती 7,500 किती रुपयाचं. रुपयाची आहे ती? हां हां. कुठलं? किती किती रेव्हेन्यू, म्हणजे त्या ऑर्डर थ्रू किती रेव्हेन्यू भेटला तुम्हाला? साधारणतः ती 7,500 रुपयाची ऑर्डर होती आणि साधारणतः मला 750 रुपये त्यात मार्जिन मिळालं चांगलं. 7,000चा बिझनेस झालेला. अ, आणि आता मी उद्या सेकंड ॲड लॉन्चसाठी मी प्रिपरेशन केलेली आहे आणि सरांना पण आता मी उद्या पाठवतो डिटेल्स सगळे. आणि ओके. त्यानंतर सेकंड ॲड लॉन्च माझी होईल उद्या सर. ओके, ओव्हरऑल तुम्ही सर्व खुश आहात म्हणजे या प्रोसेस सोबत? ऍक्च्युली हां, येस सर, येस सर, चांगला आहे. मला रिस्पॉन्स चांगला मिळाला पहिल्याच ॲडमध्ये. मला तुम्हाला हे विचारायचं की तुम्ही ज्यावेळेस ऍडव्हर्टाइजमेंट करत नव्हतात, तो जो काय तुमचा विदाऊट फेसबुक आणि इन्स्टा ऍडव्हर्टाइजमेंटचा जो काय बिझनेसचा जो काय सिनरी होता ना, ऍडव्हर्टाइजमेंट आता करताय, तर त्याच्यामध्ये तुम्ही काय फरक तुम्हाला काय जाणवलाय? एन्क्वायरीज जनरेट होत आहेत, नाव कळतं लोकांना आणि बऱ्यापैकी माझं हे मिडल म्हणजे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दुकान असल्यामुळं लोकांची एन्क्वायरीज वाढत आहेत. त्याचा ओके. फायदा होतो, ऑब्व्हियसली फायदा होतो मला. आणि एक समाधान मिळते, बेस्ट वाटतंय मला. ओके. छान आणि वाटतंय. पहिली ऍडव्हर्टाइजमेंट माझ्याकडनं जी लॉन्च, माझ्या टीमकडनं जी लॉन्च केली, तुम्हाला असं वाटतं की ते चेंजिंग म्हणजे एक गेम चेंजिंग आहे, की बाबा आज भीती हो वाटत असते? डेफिनेटली. हो हो हो, डेफिनेटली चांगली सुरुवात आहे. आणि म्हणजे येणार आहे अजून, तुमचं आणखी जे गाईडलाईन मिळत जाईल त्यानुसार मग हम्म. आम्ही डेव्हलप करत जाऊ शकतो. ओके. डेफिनेटली. नवीन लोकांना काय सांगाल की बाबा जे लोक आता अटेंड आहेत त्या सुरुवातीला लोकांना? खूप भीती वाटत होती आणि मी जवळपास 6 महिने तुम्हाला कनेक्टेड आहे. म्हणजे मी हम्म. बघत होतो की काय कशा पद्धतीनं काय करतायत. पण हा. डेअरिंग होत नव्हतं. पण सरांच्या गाईडलाईनमुळे, आशुतोष सरांचा फीडबॅक, तुमचा टीचिंग, सगळ्या हम्म. नोट्स वगैरे हे सगळं रेडी करून डेअरिंग केलं आणि त्यात उतरलो आणि ग्रेट वाटतंय आता, एकदम बेस्ट वाटतंय. आणि येणाऱ्या 3 महिन्यात 100% मी सक्सेस असेल. आणि त्यावेळेस मी म्हणजे मी येस, तुमची सक्सेस स्टोरी नक्की मला पुढची मोठी शेअर सक्सेस करेन. स्टोरी घ्यायला आवडेल. पण एनी हाऊ मी तुम्हाला सांगतो, येस सर. शेवटी तुम्ही लॉन्च केलं, रिझल्ट छोटा का असेना, पण तो हां. काही काही जणांसाठी तो तुमचाच हां, रिझल्ट 100%. इन्स्पायरिंग असणार आहे. ठीक आहे, येस सर. कारण की भरपूर जण ट्राय करतात पण त्यांना रिझल्ट भेटत नाही, पण तुम्हाला पहिल्याच ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये तुम्हाला रिझल्ट भेटलाय. खूप चांगला मिळाला. येस. येस. थँक्यू, थँक्यू. मोस्ट वेलकम तुम्हाला. येस.